जय शिवराय मित्रांनो. ज्या भूमीवर चालताना आज इतिहास श्वास घेतो, जिथे प्रत्येक कणात बलिदानाचा साक्ष आहे, जिथे एका सिंहाने मरण स्वीकारलं, ती भूमी म्हणजे तुळापूर आणि ते नाव म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीत तुळापूरला. त्यामागचा इतिहास, बलिदान आणि आजही प्रेरणा देणारी ती जागा. तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावर बसलेलं एक छोटंसं गाव. पण या छोट्याशा गावाने मराठा इतिहासातील सर्वात मोठं बलिदान पाहिलं. इथे 1689 साली मुघल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत अमानुष छळ केला. पण मनात मात्र एक वेगळीच अस्वस्थता वाढत जाते. इतिहासात राजे अनेक झाले, पराक्रम अनेकांनी गाजवला, पण मित्रासाठी मृत्यू स्वीकारणारा मित्र फारच थोड्यांना लाभ. ही कुठली राजाची समाधी नाही, ही आहे एका मित्राची समाधी, ज्यानं शस्त्र तलवार नव्हतं पण शब्द होते, ज्यांचं बळ सैन्यात नव्हतं तर निष्ठेत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, संस्कृती, फारसी आणि अरबी भाषेचे पंडित, पराक्रमी योद्धा आणि सर्वात महत्वाचं धर्म आणि स्वराज्यासाठी जगणारा राजा. औरंगजेबाने महाराजांना इस्लाम स्वीकारण्याची आड दिली, पण संभाजी महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मी माझं शिर देईन पण धर्म आणि स्वराज्य नाही. तुळापूरमध्ये महाराजांवर डोळे फोडणे, जीभ कापणे, शरीरावर जखमा देणे असे भयंकर अत्याचार करण्यात आले, पण तरीही महाराजांच्या मुखातून एकही शब्द निघाला नाही जो स्वराज्याच्या विरोधात जाईल. हा इतिहास वाचताना नाही, अनुभवताना अंगावर काटा येतो. आज तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी उभी आहे, शांत, गंभीर, पण प्रत्येकाला प्रश्न विचारणारे. तू माझ्या देशासाठी काय केला? समाधी परिसरात उभं राहिले की आपोआप डोळे पाणावतात आणि मान आदराने झुकते. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला शिकवतात, स्वाभिमान कधीही विकू नका, धर्म आणि संस्कृती जपा, अन्यायासमोर झुकू नका आणि देशासाठी जगायला शिका. आजही तरुणांनी या समाधीला भेट दिली तर नक्कीच जीवनाचा दृष्टिकोन बदलेल. आज आपण तुळापूर पाहिलं, पण खरं सांगायचं तर आपण फक्त समाध्या पाहिल्या नाही. आपण पाहिलं मैत्रीचं बलिदान, कवी कलेशांचं निस्वार्थ समर्पण आणि आपण पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांचा अढळ स्वाभिमान. इथे येऊन एक गोष्ट कळते, इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो मातीमध्ये असतो, हवेत असतो आणि आपल्या श्वासात असतो. या समाध्यांसमोर उभं राहिल्यावर प्रश्न पडतो, आपण या बलिदानासाठी काय केलं आणि पुढे काय करणार? छत्रपती संभाजी महाराज आपल्याकडून असू नाही मागत, ते मागतात स्वाभिमान, निष्ठा आणि कधी न झुकणारी वृत्ती. तुळापूर ही फक्त एक जागा नाही, ती आहे स्वतःला ओळखण्याची जागा. जर हा इतिहास तुमच्या काळजाला भिडला असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तो शेअर करा, कारण इतिहास जिवंत राहतो तो सांगितला तरच. अशाच इतिहासाशी जोडणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.